नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुरणची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम सुरण घेतलं होतं। तर हे अशा प्रकारे असतं। खूप जणांनी कमेंट केली होती कशा पद्धतीत असतं, तर बघा हे अशा पद्धतीत असतं। जास्त मोठं आणलं होतं, त्यातलं मी हे कापून घेतलेलं आणि हे आहे हे वजन करून 250 ग्रॅम आहे। तर ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि पाणी चांगलं बघा उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। कापल्यानंतर लगेच पाण्यात जरी ठेवलं तरी चालेल, थोडंसं कलर चेंज होतो त्याचा बघ। आणि ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर असेल तर 1 चमचा आमचूर पावडर टाकू शकता, नाहीतर अर्धा लिंबाचा रस किंवा 1 लिंबाचा रस जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते। आता हे काय करणार आहे, मी पिळणार आहे कारण जास्त ह्याला रस होता, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते 1 अख्ख्या लिंबाचा जरी टाकला तरी चालेल। आणि हे पण मी ह्याच्यातच ठेवणार आहे आणि एक मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिट मी ह्याला शिजवून घेणार आहे। मीडियम गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे। असं आपण कसं बटाटा शिजतो अशा पद्धतीत चांगलं सॉफ्ट शिजवून घ्यायचं। आता ह्याला काय करणार आहे, ह्याचं पाणी पूर्ण गाळून घेणार आहे मी। पाण्यातनं काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं चांगलं धुवून घ्यायचं। आता हे आपण वाडग्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला काय करायचं माहिती, एकदम सॉफ्ट आहे बघा, एकदम असं सॉफ्ट शिजवून घेतलेलं आहे बघा असं। आता ह्याला एकदम आपण काय करायचं, असं जेवढं होता होईल एवढं बारीक करून घ्यायचं। मस्त असं बघा मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे। चांगलं शिजलं का नाही की लगेच होता नाही, कसं गरम गरम करू नका, भाजल। थोडंसं थंड झाल्यावरच करा। एक तर बघा मऊ झालेलं, एकदम मऊसूत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीर काय केलेली आहे मी देठा सकाळी घेतलेली आहे। 1 चमचा घेतलेला आहे बघा। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या कमी तिखटवाल्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, कारण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना ते बिलकुलच तिखट नाही आहेत। आता त्या साहित्य बघा, 1 मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता मी असं थोडे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। छोटा अर्धा चमच्याला कमी अशी मिरची पावडर घेतलेली आहे। थोडंसं जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमच्याला बी कमी असं जिरं घेतलेलं आहे। हिंग पावडर घेतली, हळद घेतलेली आहे, ही आमचूर पावडर घेतलेली आहे। त्याच्या जागी तुम्ही चाट मसाला पण घेऊ शकता। ओवा घेतला आहे चूर, आणि अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणे दरदरे घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि हे पहिलं चांगलं आपण मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणारे 1 वाटी बेसन पीठ, चमच्याच्या मापानं जर सांगितलं ना, ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे घेतलेलं आहे बेसन पीठ, आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता हे आपल्याला हातानं कालवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये पिठामध्ये। आणि जर पाहिजे ना तुम्हाला तर तुम्ही अशीच भजी टाकू शकता, नाही तर थोडीशी अशी मोठी अशी पाहिजे असते की नाही तुम्हाला, जसे मी भज्यांचे खूप सारे रेसिपी टाकलेले आहेत तसे जर पाहिजे असेल ना तर काय करा माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मग थोडंसं पाणी कालवून घ्या। म्हणजे गोल भजी जर तुम्हाला पाहिजे असले तर सॉफ्ट एकदम खायला, तर थोडंसं असं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकल्यानंतर पण बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं अजून मी पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। एकदम पण असं जास्त ओतू नका, असं मिक्स करून बघा की पाणी किती पाहिजे तुम्हाला। मी दाखवते ते हे मिक्स करून किती झालेलं आहे ते। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। ह्यात टाकणारे बघा एवढा खायचा सोडा, तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही टाकला तरी पण चालू शकते। सोड्यावर टाकायचं थोडंसं पाणी, वाटलं तर थोडासा लिंबाचा रस जर तुम्ही ह्याच्यावर टाकला तरी पण चालू शकते। आता हे घेऊन मिक्स करून, सोडा टाकला की बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। लगेच बनवायला घ्यायचं। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि असं सोडून घ्यायचे। टाकून घेतल्यात बघा, गॅस आहे मीडियमच, आणि मीडियम गॅसवर आपल्याला थोडासा फेस कमी झाला का नाही मग हलवायचे, लगेच हलवायचे नाहीत। फेस बघा कमी झालेला आहे। आता याला आपण हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे। गॅस आपला आता मीडियम आहे, फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालेल, आणि आपण चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त असा बघा कलर आलेला आहे, गोल्डन कलर झालेला आहे। आता हे काढून घेऊया आणि नितळून घ्यायचं थोडंसं, असं नितळून घ्यायचे बघा, बिलकुल तेलकट वगैरे होत नाही। हे मी सगळे काढून घेते पहिले। भजी बघा मी काढून घेतलेली आहेत आणि तुम्हाला दाखवते तोडून, एकदम कुरकुरीत, आणि आतून बघा मस्त असे जाळीदार होतात, कारण की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपण सोडा पण टाकलेला आहे। जरी सोडा नाही टाकला तरी पण चालू शकते, पण अशा पद्धतीत एकदम गोल अशी सुरंगची भजी जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।